जय जवान गोविंदा पथकानं जी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली होती ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं जे निर्णय दिलेला होता अटींसंदर्भातला त्या अटी जैसे थे राहतील असंही न्यायालयानं यावेळी नमूद केलेलं आहे। अटी शिथिल करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। भारती, काय म्हटले न्यायालयानं? रेश्मा, न्यायालयाने कुठलाही बदल करायला नकार दिला आणि जय जवान संघटनेची जी पुनर्विचार याचिका होती ती फेटाळून लावली। त्यामुळे गोविंदांचं वय आणि दहीहंडीची उंची या दोन्ही मध्ये कुठलेही बदल होणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच आता उद्या दहीहंडीचा जो उत्सव आहे तो या सगळ्या पथकांना आणि आयोजकांना साजरा करावा लागणार आहे। 20 फुटापर्यंतची दहीहंडी आणि 18 वर्ष वयावरील गोविंदांना या सगळ्या समारंभात आता सहभाग घेता येणार आहे। निश्चित। भारती, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी सांगितलेल्या होत्या त्या कायम ठेवलेल्या आहेत। जय जवान गोविंदा पथक आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेलेलं होतं। खरं तर ज्या अटी आहेत त्या मान्य नाही आहेत आणि गोविंदा पथकांना आणि या दहीहंडी उत्सव आयोजकांना देखील आणि त्या संदर्भात वारंवार आवाज उठवला जातोय। मात्र आज देखील सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे आणि अटी शिथिल करण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात नकार दिलाय। जी पुनर्विचार याचिका जय जवान गोविंदा पथकाकडून दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाकडे, ती याचिका आता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। दहीहंडीचा सण अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे। उद्या या दहीहंडीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळणार आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अटींचा जो जोर आहे तो मात्र सहन होत नाहीये दहीहंडी पथकांना आणि काही दहीहंडी आयोजकांना देखील। आणि त्याच विरोधात गोविंदाचं एक पथक आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं। आपण ज्या अटी घातलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत पुनर्विचार व्हावा यासाठी गोविंदाचं पथक आहे जय जवान गोविंदा पथक ते सर्वोच्च न्यायालयात त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयानं कोणतेही नियम आहेत, अटी आहेत त्या शिथिल करण्यास मनाई केलेली आहे। सोबतच ही याचिका फेटाळून लावली आहे। 18 वर्षांखालील गोविंदांना गोविंदा पथकामध्ये समाविष्ट करता येणार नाहीये। सोबतच 20 फुटांपेक्षा जास्त उंच मनोरे रचता येणार नाहीत या त्या अटी आहेत आणि या अटींचं उद्या पालन करावंच लागणार आहे प्रत्येक गोविंदा पथकाला।